नमस्कार. आमच्या पिढीला बालपणी सर हा शब्द ऐकला की पहिला आठवायचे ते आमचे शालेय शिक्षक आणि नंतर दोन नावं आठवायची किंवा डोळ्यासमोर यायची ती म्हणजे सर रिचर्ड हॅडली आणि सर गारफिल्ड सोबर्स. यापैकी सर गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स हे विंडीज क्रिकेटसाठी म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी एक महान क्रिकेट योगी, क्रिकेटचं विंडी योगी व्यक्तिमत्व म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. सोबर्स यांचा खेळ हा अक्षरशः विंडी म्हणजे वाऱ्याच्या जोरकसपणाचा आणि तितकाच सहज शैलीदार होता. निवृत्तीनंतरचं त्यांचं कॅरेबियाई ऍक्सेंट मधलं सहज समालोचन आणि परखड विश्लेषण सुद्धा संस्मरणीय असंच होतं. अर्थात सर म्हणजेच नाईटहुड किताब मिळालेले गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स हे नाव आता डोळ्यासमोर आलं तरी कधीच थेट लाईव्ह असं दिसू शकणार नाही आणि त्यांना कधीच लाईव्ह ऐकता सुद्धा येणार नाही. वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड म्हणजेच गॅरी सोबर्स यांचं 17 जुलैला वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. त्यांनी बार्बाडोस इथं त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 28 जुलै 1936 रोजी बार्बाडोस या क्रिकेटवेड्या कॅरेबियन बेटावरच त्यांचा जन्म. सर गारफिल्ड सोबर्स यांनी 1952 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 1954 ते 1974 या कालावधीत वेस्ट इंडिजकडनं 93 कसोटी सामने खेळले. सर गारफिल्ड हे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर कमालीचे खेळाडू होते. त्यांनी जागतिक क्रिकेटवर 2 दशकं अधिराज्य गाजवलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात लहान वयात त्रिशतक झळकावण्याचा त्यांचा विक्रम कित्येक वर्ष अबाधित होता. पुढे त्यांच्याच देशाच्या ब्रायन चार्ल्स लारानं तो सन्मानाने सर केला होता आणि त्यावेळी खुद्द सर गॅरी सोबर्स तिथे मैदानावर उपस्थित होते. हाही एक विंडी योग. त्यांची कसोटी कारकीर्द 93 कसोटी सामन्यात त्यांनी 57.78च्या सरासरीनं 8032 धावा तडकावल्या होत्या. त्यामध्ये 1958 साली पाकिस्तानविरुद्ध नाबाद 365 धावांची ती त्रिशतकीय ऐतिहासिक खेळी. एकूण 26 शतकं त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली आणि सोबतच 235 कसोटी बळी मिळवले होते. त्यामुळेच क्रिकेटमधल्या सर्वकालीन अष्टपैलूंच्या यादीत सुद्धा सर गारफिल्ड सोबर्स यांचा सन्मानाने उल्लेख होतो. 31 ऑगस्ट 1968ला इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरकडनं खेळताना त्यांनी माल्कम नॅश नावाचे एक गोलंदाज होते त्यांच्या एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा जागतिक विक्रम केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी करणारे तेव्हा जगातले ते पहिले फलंदाज होते. नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताच्या रवी शास्त्री यांनीही तो विक्रम केला. सर गॅरी सोबर्स यांनी 1965 ते 1972 दरम्यान वेस्ट इंडिजचं नेतृत्व सुद्धा केलं आणि 39 कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यांच्या अचाट संस्मरणीय योगदानासाठी त्यांना 1975 मध्येच नाईटहुड म्हणजे सर ही पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं. 2009 मध्ये त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळालं. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनानंतर आयसीसी सह बीसीसीआयने सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचे आजपर्यंत बहुतांश चढ उतार, सुवर्णकाळ, पडझड वगैरे सगळं मैदानातनं आणि समालोचन कक्षातनं बघितलेला विंडीज क्रिकेटचा हा विंडी योगी अर्थात सर गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स यांच्या जाण्याची वार्ता या अनेक चाहत्यांना आपला माणूस गेल्याचं दुःख घेऊन गेली. काही व्यक्तिमत्व ही सगळ्या देशांच्या क्रिकेट चाहत्यांना आपली वाटतात. त्यातलंच एक अजरामर नाव सर गारफिल्ड सोबर्स निश्चितच आहे.